नमस्कार. लीनाचे स्वयंपाकघरमध्ये मी लीना आपलं स्वागत करते. आज या स्वयंपाकघरात तुम्हाला ढाबा स्टाईल पालक पनीर कसं बनवायचं याची संपूर्ण कृती पाहायला मिळणार आहे. या टिप्स तुम्ही फॉलो केल्या तर प्रत्येक वेळी तुमचं ढाबा स्टाईल पालक पनीर अगदी मस्त तयार होईल. चला तर मग आजच्या या छान अशा रेसिपीला सुरुवात करूयात. इथे मी एक पालकची पेंडी घेतलेली आहे. पालक निवडून घ्यायचा आहे. नंतर धुवून चाळणीमध्ये निथळत ठेवून मोठा मोठा चिरून घ्यायचा आहे. पालकची देठे कोवळी असली तर ती घ्यायची आहे. जून देठामुळे ग्रेव्हीला उग्रवास येऊ शकतो. आता आपल्याला पालक ब्लांच करायचा आहे, त्यामुळे एका भांड्यामध्ये पाणी उकळायला ठेवायचं आहे. पालक ब्लांच केल्यानंतर बर्फाच्या पाण्यामध्ये ठेवायचं आहे, त्यामुळे अगोदरच भांड्यामध्ये बर्फाचे पाणी घ्यायचं आहे. पाणी खळखळून उकळलेलं आहे. झाकण काढून पालक हलक्या हाताने पळीने असा दाबून घेऊयात. पाणी उकळले की गॅस बंद करायचा आहे. उकळत्या पाण्यामध्ये आपल्याला पालक 2 मिनिटेच ठेवायचा आहे. पळीने आपण पालक 1-2 मिनिटे अलटून पलटून घेऊयात आणि लगेचच बर्फाच्या पाण्यामध्ये काढूयात. असं केल्यामुळे भाजीचा हिरवा रंग तसाच राहतो. भाजीचा हिरवा रंग टिकून राहण्यासाठी खायचा सोडासुद्धा घालतात, पण ही क्रिया केल्यामुळे खायचा सोडा घालायची गरज नाही आहे. चला, आपला पालक थंड झालेला आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये घालूयात, कारण आपल्याला त्याची पेस्ट बनवायची आहे. त्यातच 2 हिरव्या मिरचीचे तुकडे, अर्धा इंच आले, 6 ते 7 लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत. थोडीशी कोथिंबीरसुद्धा घालूया, म्हणजे भाजी आपली आणखीन खमंग होईल आणि रंगही छान येईल. भांड्याला झाकण लावून गुळगुळीत पेस्ट बनवून घेऊयात. पेस्ट आपली तयार झालेली आहे. आता आपण पुढच्या क्रियेकडे वळूयात. इथे मी 50 ग्रॅम पनीरचे असे चौकोनी तुकडे करून घेतलेले आहेत. तुकडे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे लांबटसुद्धा करू शकता. हे आपल्याला आता शॅलो फ्राय करून घ्यायचं आहे, त्यामुळे कढईमध्ये 2 पळी तेल घालूया. तेल चांगलं गरम झालं की 2 टीस्पून साजूक तूप घालूया. तेल आणि तूप दोन्ही घातल्यामुळे फ्राय केलेले पनीर छान लागते. तेल आणि तूप चांगलं तापलं की एक एक पनीरचे तुकडे घालूया. तेल नीट तापलं नाही तर पनीर खाली तळाला चिटकू शकते. उलटण्याच्या साहाय्याने आपण अलटून पलटून छान सोनेरी रंग येईपर्यंत तळून घेऊयात. जास्त पनीर भाजायचं नाही, नाहीतर कडक होतं. फ्राय केल्यानंतर आपण हे 5 ते 10 मिनिटे कोमट पाण्यात घालूया, कारण ही प्रोसेस केल्यामुळे ते पुन्हा मऊ होईल. आता त्याच तेलामध्ये मी फोडणी देते. पाव टीस्पून जिरे घालूया. जिरे उमलले की 1 तमालपत्र घेतलेलं आहे. 1 मोठा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे. कांदा घालूया. गॅसच्या मोठ्या आचेवर कांदा आपण छान हलका सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घेऊयात. 5 ते 6 मिनिटांनंतर कांद्याला हलका सोनेरी रंग आलेला आहे. आता इथे मी गॅसची आच कमी केलेली आहे. इथे मी 2 पिकलेले टोमॅटोची प्युरी बनवून घेतलेली आहे. टोमॅटोची प्युरी घालूया आणि ही प्युरी आपण आता तेल सुटेपर्यंत चांगली भाजून घेऊयात. मोठ्या आचेवर 4 ते 5 मिनिटे प्युरी भाजण्यासाठी आपल्याला वेळ लागलेला आहे. आता याच्यामध्ये काही सुके मसाले घालूयात. अर्धा टीस्पून हळद, अर्धा टेबलस्पून धने पावडर, अर्धा टेबलस्पून जिरे पावडर. वाटतानाच आपण हिरवी मिरची घातलेली आहे, त्यामुळे पाव टेबलस्पूनच लाल तिखट घालत आहे. आता गॅसची आच कमी करून 1 मिनिटभर मसाले परतून घेऊयात. मसाले आपले छान भाजून झाले आहेत. 7-8 काजू 10-15 मिनिटे साध्या पाण्यामध्ये भिजवून घेतलेले आहेत आणि नंतर त्याची पेस्ट बनवून घेतलेली आहे. काजूची पेस्ट घालून 2 ते 3 मिनिटे आपण शिजवून घेऊयात. ही पेस्ट घातल्यामुळे ग्रेव्हीला दाटपणा येतो. काजूची पेस्ट आपली भाजून झालेली आहे. आता पालकची प्युरी घालूया आणि मिक्स करून घेऊयात. पालकची प्युरी आपली मिक्स करून झाल्यानंतर याच्यामध्ये आपण अर्धा चमचा मीठ घालूया. मिक्सरच्याच भांड्यामध्ये मी थोडंसं पाणी घालत आहे आणि पाणी घालूया. मिक्स करून घेऊया. ही ग्रेव्ही आपल्याला फार पातळ करायची नाही आहे. गॅसची आच कमी करून 5 ते 6 मिनिटे शिजवून घेऊयात. जास्त वेळ ग्रेव्ही शिजवायची नाही आहे. पालक जास्त वेळ शिजवला तर त्याचा रंग गडद होऊ शकतो. तूप आणि तेल दोन्ही घातल्यामुळे पालक पनीरला चव आणखीनच छान येईल. मंद आचेवर याला 5 ते 7 मिनिटे उकळी आलेली आहे. आता आपण फ्राय केलेले पनीरचे तुकडे घालूयात. हलक्या हाताने मिक्स करून घेऊयात. पनीरचे तुकडे घातल्यानंतर आणखीन आपण 2 ते 3 मिनिटे शिजवून घेऊयात. पनीरचे तुकडे ग्रेव्हीमध्ये छान मिक्स करून झालेला आहे. 1 चमचा कसुरी मेथी, पाव चमचा गरम मसाला, थोडीशी फ्रेश क्रीम घालूया. काजूची पेस्ट आणि फ्रेश क्रीम घातल्यामुळे ग्रेव्हीला रिच टेक्स्चर येतं. आता आणखीन 1 मिनिटभर याला उकळी आणूयात. उकळी आली की लगेचच गॅस बंद करूया.
गरम गरम पालक पनीर, बटर नान, तंदुरी रोटी, जीरा राईस किंवा लच्छा पराठासोबत खाण्यासाठी तयार झालेले आहे. या टिप्स तुम्ही फॉलो केल्या तर नक्कीच तुमचं पालक पनीर अगदी ढाबा स्टाईल होईल. असं पालक पनीर तुम्ही नक्की करून बघा, तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला जरूर आवडेल. मला आशा आहे आजच्या या रेसिपीची तुम्हाला थोडीफार मदत झाली असेल. आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लीनाचे स्वयंपाकघर यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशा छानशा नवीन रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.